असे एक मंदिर पाहण्यासाठी ज्या मंदिराच्या तिन्ही बाजूने पाणी आहे। मंदिर आणि त्यामध्येच मंदिराच्या आतमध्ये प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे। आता इथे एक असा किस्सा झाला की हे जे समोरून दोन कपल चालले होते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आता वाजले दुपारचे 3 आणि आता आपण जाणार आहोत असे एक मंदिर पाहण्यासाठी ज्या मंदिराच्या तिन्ही बाजूने पाणी आहे आणि हे मंदिर पूर्ण डोंगरामध्ये वसलेलं आहे। असं सांगितलं जातं की प्रभू श्रीराम वनवासामध्ये असताना या ठिकाणी राहिले होते आणि त्यांनीच या मंदिराची निर्मिती केली आहे। तर चला तर आपण आज हेच मंदिर पाहूया। जवळपास हे मंदिर पुण्यापासून 26 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि ह्या मंदिरापर्यंत जर जायचं असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची सुविधा नाहीये। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंट बस जात नाही। तर आपण आता चाललो आहे 2 व्हीलरने। समोरचा आहे तो सोलापूर पुणे हायवे। ह्या हायवेला लागताच आपल्याला पाहायला मिळते ते द्राक्ष संशोधन केंद्र आणि रस्त्याच्या साईडलाच आपल्याला भाजी मंडई विकताना लोक दिसत आहेत। साईडलाच मोठं हॉटेल सुद्धा आहे आणि हा जो समोरचा टोल दिसतो आहे तो लोणी काळभोर या ठिकाणचा बंद पडलेला टोल आहे। चला तर जाऊया। आता आपल्याला गाडीमध्ये पेट्रोल सुद्धा टाकायचं आहे। एखादा चांगला पेट्रोल पंप बघून आपण पेट्रोल टाकूया। हे साईडला मोठ्या बिल्डिंगचं काम सुद्धा चालू आहे। इथं असं बोललं जातं की मगरपट्टा सिटी या ठिकाणी बसणार आहे। लास्ट टाइमला आपल्या सोबत जसा स्कॅम झाला होता पेट्रोलचा तसा होऊ नये त्याच्यासाठी आपण इथं आलोय, ज्या ठिकाणी पेट्रोलचा हब सुद्धा आहे। इथून पुणे, सातारा आणि नगर जिल्ह्याला पेट्रोल पुरवठा केला जातो आणि त्याच्या जवळच आहे तो म्हणजे HP चा पेट्रोल पंप। मी नेहमी या ठिकाणी पेट्रोल भरत असतो। आपली गाडी केलेली आहे। समोर दिसतंय ते आहे झुडिओ, जे की क्लोथिंग ब्रँड आहे। हे मात्र चांगले की लोणी ठिकाणी अशा ठिकाणी झुडिओ सुद्धा आहे। हायवेच्या साईडलाच आपल्याला झुडिओ पाहायला मिळतं। समोरची गाडी चालली आहे, या दादांनी सुद्धा आपल्यासारखं ब्लॉगिंगचं गिम्बल घेतलेलं आहे, परंतु त्यांना ऑपरेट नाही करता येत आहे। त्याच्यामुळे त्यांनी मला विचारलं तर त्यांना मी पूर्ण माहिती सांगितली याबद्दलची। या पेट्रोल पंपाच्या साईडलाच KFC आणि मॅकडोनल्डचे 2 ब्रँड आहेत आणि हे दुसरं म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियमचं हब। लोणी काळभोराच्या ठिकाणी असे हब असणं एक महत्त्वाची बाब मानली जाईल। हे काय हॉस्पिटल आहे की हॉटेल आहे? अच्छा, हे विश्वराज हॉस्पिटल आहे। खूप मोठं हॉस्पिटल आहे, जसं की एक मंदिर हॉटेल सारखंच दिसतंय। आता इथून आपण जाऊया लोणी काळभोर या गावामध्ये। रस्त्याच्या उजव्या साईडलाच तुम्हाला लोणी काळभोर या गावाची पाटी दिसेल, तर तुम्ही तिथून आतमध्ये जावा। लोणी काळभोर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। गावामध्ये जाण्यासाठी सुद्धा रस्ते खूप चांगल्या प्रकारचे डिवायडर आहेत, 1 वे रस्ता आहे। कदाचित या ठिकाणी या गावचा बाजार दिसतोय, छोटे छोटे शॉप आहेत। रस्त्याच्या साईडलाच आपल्याला लोणी काळभोरचं सरकारी हॉस्पिटल भेटतं। अशा प्रकारे लोणी काळभोर हे गावात आपण आहे सध्या। गुगल मॅपनुसार आता आपल्याला इथून राईट टर्न घ्यायचा आहे आणि टर्न घेताच आपल्याला तिथं दिसतं ते रामदारा टेम्पलकडे जाण्यासाठी एक पाटी लावलेली ती दिसते। हा आहे तो रेल्वेचा ब्रिज जो की जेजुरी मार्गे जातो। समोरचा जो डोंगर दिसतोय त्या डोंगरामध्येच हे मंदिर आहे। पावसाळ्यामध्ये हा जो निसर्ग आहे पूर्ण अट्रॅक्टिव्ह असा वाटत असेल, कारण ह्या ज्या माळरान दिसतोय तिथं गवत आल्याच्या नंतर हिरवागार सुंदर निसर्ग दिसत असेल।
मंदिराच्या शेजारीच आपल्याला शेती सुद्धा पाहायला मिळते. पूर्ण डोंगरामध्ये असलेलं हे सुंदर असं मंदिर आता आपण पाहायला जाणार आहे. बघूया तिथं जाऊन आता हे मंदिर कसं आहे. रस्ता जरा खराबच आहे. रस्त्याच्या कडेला आपल्याला कांद्याची शेती केलेली दिसते. हा आता रस्ता किती अंतरापर्यंत असाच आहे माहीत नाही आपल्याला. इथं रिसॉर्ट सुद्धा आहे, जिथं की नेम प्लेट लावली रिसॉर्टची. कदाचित येणाऱ्या भाविकांसाठी इथं हॉटेल आणि रिसॉर्टची सुविधा केलेली असावी. समोर पोलिसांची गाडी चालली आहे. कदाचित हे मंदिर डोंगरामध्ये असल्यामुळे तिथं पोलिसांचं प्रोटेक्शन असेल. आपल्याला तर जसं आपण माहिती काढली तसं तर आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वगैरे नाही आहे. पण समोर इथं एक बस थांबलेली दिसते. हे कसं काय माहीत. गेटच्या बाहेरच आपल्याला एक उंट थांबलेला दिसतो. कॅमल राईड आपण इथं करू शकता. एक खूप मोठा असं इथं पार्किंग आहे. आपण आता गाडी पार्किंगमध्ये घेऊन जाऊया. पण इथं पार्किंग फक्त 4 व्हीलरसाठी आहे. 2 व्हीलरसाठी पार्किंग आतमध्ये पे अँड पार्क दिसतंय. बॅरिकेड्सवरच लिहिलेलं आहे पे अँड पार्क. आपण आतमध्ये जाताच आपल्याला रस्त्याच्या साईडला दिसत आहेत इथं भाजीपाला विकताना. या लोकांकडून घ्यायला काय हरकत नाही, कारण की समोर शेती सुद्धा होती आणि ते इथल्या इथंच विकायला येत असेल, म्हणजे ताजी भाजी इथं मिळत असेल. हा संपूर्ण परिसर दिसतो. इथं 2 व्हीलर पार्किंग आहे. काही हॉटेल्स पण आहेत. आता आपण इथं गाडी पार्क करूया आपली. पार्किंगला सुद्धा इथं झाडे लावलेले दिसत आहेत. रिक्षा सुद्धा येतात, म्हणजे की आपण लोणीमधून इथं रिक्षा करून येऊ शकतो. तो वडापाव, ऊसाचा रस वगैरे भेटतो. आज संडे असल्यामुळे इथं भरपूर गर्दी आहे. कदाचित समोरच आता आपल्याला पार्किंगची फीस वगैरे द्यायची असेल. समोरच दिसतंय तिथे. सर्व भाविक आपल्या फॅमिली बरोबर आले तिथं. पे अँड पार्क आहे, परंतु इथं आपल्याला कोणीच पार्किंगचे पैसे वगैरे मागितले नाहीत. मंदिराच्या साईडलाच आपल्याला ऊसाची सुद्धा शेती पाहायला मिळते. चला तर आता आपण जाऊया मंदिराकडे. ही समोरच आहे ते मंदिराचं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वारावरच मोठ्या अक्षरात लिहिले ओम नमो नारायण. आणि प्रवेशद्वारावरच या मंदिराची वेळ सुद्धा लिहिली आहे. तर मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच ओपन असतं. चला आता आतमध्ये जाऊ, कारण आपल्याला आवाज येतोय की मंदिर 5 वाजता बंद होणार आहे असं. हे खूप असं सुंदर मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच नारळाचे झाड आहे, त्याच्यामुळे हे मंदिर आणखी अट्रॅक्टिव्ह दिसतंय. आणि समोरच दिसतंय ते म्हणजे सूर्यप्रकाश येतं, म्हणजे सूर्य आता मावळताना दिसतोय. तर हे मंदिर आणखीच अट्रॅक्टिव्ह दिसतंय. ह्या पाण्यामध्ये नारळाचे झाड आणि मंदिर यांचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. आणि कदाचित आपण पलीकडे सुद्धा जाऊ शकतो इथं. तर चला तर आता आपण आतमध्ये जाऊया, कारण मंदिर वेळ झालेली बंद व्हायची. हे समोरचेच काका माईकवरून सांगतायत की मंदिर बंद होण्याची वेळ झाली. मंदिराच्या आतमध्ये जाताच आपल्याला हत्तीचं एक स्टॅच्यू दिसतंय. आणि संपूर्ण जे मंदिर आहे हे झाडामध्ये आहे. हे समोरच आपल्याला वडाची झाडं पाहायला मिळत आहेत. ह्या झाडांखाली भाविकांसाठी बसण्याची सुद्धा सोय केलेली आहे. भाविक बसलेले दिसत आहेत. निलगिरीची झाडं, वडाची झाडं आणि बांबूची झाडं अशी या मंदिराच्या बाजूला आहेत. पोलिसांची गाडी का आली असावी आता, ह्याचा मला प्रश्न पडलाय. का फक्त संडे सॅटर्डेलाच इथं पोलिसांची गाडी येते.
खूप असं अट्रॅक्टिव्ह मंदिर आहे. इथं फोटोसुद्धा खूप मस्त येत असतील. या ठिकाणी कदाचित चप्पल स्टँड आहे. इथं आपण चप्पल काढू शकतो. वृद्ध लोकांना आपण जर दर्शनासाठी घेऊन येत असाल तर गाडी तिथं जाऊ शकते. एवढी मात्र सुविधा इथं केलेली चांगल्या प्रकारे. चला तर आता या ठिकाणी आपण चप्पल काढूया आणि आतमध्ये जाऊया. समोरच आहे ते संत निवास. आणि संत निवासाच्या अगदी समोरच श्री गणेशाची मूर्ती सुद्धा आहे. आणि गणेशाच्या मूर्तीच्या शेजारीच महंत श्री मंगलपुरी महाराजांची समाधी पाहायला मिळते. लोक आपल्याला मंदिराच्या बॅक साईडला सुद्धा गेलेले दिसत आहेत. जो की मी मगाशी दाखवला एरिया, त्या साईडने तुम्ही मंदिराच्या बॅक साईडला जाऊ शकता. मंदिराच्या आतमध्ये जाण्यापूर्वीच आपल्याला दिसते ती म्हणजे विष्णूंची 10 अवतारे पाहायला मिळतात. हे पूर्ण हे मंदिर आहे आणि या संपूर्ण शिखरांचा कलर एक सेमच आहे. चला तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ. गाभाऱ्यात येतच असं वाटतंय की हे मंदिराचा गाभारा पूर्ण दगडाने बनवलेला आहे. आणि भिंतीवरती विविध संतांचे मूर्ती बनवलेले आहेत. कोरीव काम करून मूर्ती बनवलेले आहेत. या ठिकाणी कपिल देव यांची मूर्ती दिसते. श्रीकृष्णांची सुद्धा मूर्ती दगडामध्ये घडवलेली आपल्याला पाहायला मिळते. हा जो सर्व परिसर या ठिकाणी खूप थंडी आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूनी पाणी असल्यामुळं आणि पूर्ण झाडामध्ये असलेलं हे मंदिर, त्याच्यामुळं इथं खूप थंडी आहे. संपूर्ण हे मंदिर खूप शांत असं वाटतं इथं. आता जाऊया सभा मंडपामध्ये. सभा मंडपामध्ये येताच आपल्याला सभा मंडप हे 22 खांब या ठिकाणी दिसत आहेत. आणि आतमध्ये सुद्धा भिंतींवरती देवी देवतांची मूर्ती बनवलेली दिसत आहेत. आणि मंदिराच्या आतमध्ये प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे. आणि मूर्तीला लागूनच आपल्याला महादेवाची पिंड सुद्धा पाहायला मिळते. मंदिराच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे देवीपुरी महाराजांची म्हणजे धुंदीबाबा यांची समाधी. याच धुंदीपुरी महाराज यांनी या मंदिराची नंतर निर्मिती केली. 1970 मध्ये श्रीराम यांच्या स्वप्नामध्ये आले होते. त्यांनी हे मंदिर येऊन बांधलेलं आहे. आणि मंदिराच्या बाहेरच आहे श्री नंदी महाराज. नंदी महाराजांच्या वरती महादेव आणि माता पार्वती यांची मूर्ती आहे. आता जाऊया आपण बाहेरच्या साईडने. टाइम भरपूर झालेला आणि मंदिर बंद होण्याची वेळ झाली. हे बघू शकता भिंतींवर गुरु नानकांची सुद्धा मूर्ती बनवलेली. विविध संत, श्रीकृष्ण यांची मूर्ती पाहायला मिळतात. हे आहेत संत गोरा कुंभार. इथं आहे श्री संत ज्ञानेश्वर. हे आहेत तुकाराम महाराज. तर चला तर आता आपण जाऊया बाहेरच्या दिशेने. माईकचा आवाज येतोय भरपूर. मंदिर बंद होण्याची वेळ झाली. खूप असं एक शांत वातावरण आणि स्वच्छता सुद्धा खूप आहे. झाडामधून आपल्याला सूर्यप्रकाश पाहायला मिळतो. सूर्य मावळतीला आल्यामुळे लाल असा झालेला आहे. हा संपूर्ण जो एरिया आहे तो मेंटेन केला जातो महंत श्री देवपुरी महाराज ट्रस्ट याद्वारे.
पूर्ण झाडामध्ये हे मंदिर आहे. खूप शांत असं वातावरण आहे इथं. 5 वाजत आले तरी पण आपल्याला भाविक येताना दिसत आहेत. कदाचित आलेल्या लोकांना माघारी लावत नसतील जरी टाइम झाला असेल, परंतु जर आतमध्ये गेलं तर तुम्हाला बाहेर येण्यासाठी ते सांगत असतील. तर आता इथं एक असा किस्सा झाला की हे जे समोरून 2 कपल चालले होते, त्यांना ते आजी बोलतात की हात सोडून चला, पुढेच पोलीस डिपार्टमेंट आलेलं आहे. कदाचित हे वृद्ध लोकांना अशा गोष्टी आवडत नसतील, त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्टली बोलून टाकलं त्यांना. खूप शांत असं मंदिर आहे. इथंच काही सूचना सुद्धा लिहिलेल्या आपल्याला दिसतात. आणि इथंच भाविक फोटो सुद्धा काढताना दिसत आहेत. फोटो काढण्यासारखंच हे ठिकाण आहे. म्हणजे खूप सुंदर असं मंदिर आहे. मी आजपर्यंत पुण्याच्या एरियामध्ये एवढं सुंदर असं मंदिर पाहिलेलं नाही, ज्याच्या पूर्ण बाजूनी पाणी आणि पाण्यामध्ये हे मंदिर आहे. आणि त्यातले त्यात ॲट्रॅक्टिव्ह असं वाटतं ते म्हणजे नारळाची झाडं आणि त्याचं प्रतिबिंब जे पाण्यामध्ये पडतं. आता इथं आहे म्हणजे वनराई, तिथून आता जाऊया समोरून, आपण बघूया मंदिर कसं दिसतंय. हे बघू शकता समोरून असं दिसतं मंदिर आणि त्यामध्येच सूर्य मावळताना दिसतोय, त्यामुळे आणखीच ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि या एरियामध्ये पूर्ण तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळेल. चला, तर इथं आता वारंवार सांगितलं जातं आहे की मंदिर बंद होण्याची वेळ झाली, त्याच्यामुळं बाहेर जावा. हे तुम्ही पाहू शकता की त्या झाडांवरून जे पक्षी उडत आहेत आणि हा निसर्ग, कदाचित आपण असं चित्रामध्ये बघतो पण हे नॅचरल खरंच इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तिथं आपण विचारलं त्यांना की मंदिर एवढ्या लवकर का बंद करतात, तर ते बोलले की मंदिर हे डोंगरामध्ये असल्यामुळं इथं वाघ वगैरे आहेत, त्याच्यामुळे आम्ही लवकर बंद करतो. आणि वन विभागाची सुद्धा तशी नोटीस आहे. हे बघू शकता, हे गेट बंद झालेलं आहे. म्हणजे जेवढे आत्ता सध्या आतमध्ये आहेत त्यांनाच बाहेर येण्याची जाऊ शकतात. पण काही लोक अजूनही आतमध्ये जात आहेत, कदाचित तसं तर दिसतंय. तर मी तर तुम्हाला रिकमेंडेड करेल की तुम्ही जर येत असाल तर लवकर या. म्हणजेच 4च्या अगोदर जर आला तर तुम्हाला या निसर्गाचा पूर्णपणे आनंद घ्यायला मिळेल. जसं की आम्हाला तर पाहून खूप चांगलं वाटलं. खूप सुंदर असं मंदिर आहे, जे की मी आजपर्यंत कधीच असं मंदिर पाहिलेलं नाही आहे. पण जर तुम्ही लवकर आला तर आणखी या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. खूप सुंदर असं हे मंदिर आपल्याला पाहून खूप मन असं प्रसन्न होतं. तर चला, तर आता शेवटचा आपण इथून हात जोडूया आणि निघूया. मला एक प्रश्न पडला, पण आज पे अँड पार्क का घेतलेलं नसेल त्यांनी? कदाचित तुम्ही जर इथं आला तर इथल्या हॉटेलमध्ये तुम्हाला उसाचा रस सुद्धा मिळेल, वडापाव तर आहेच आणि मिसळसुद्धा मिळते. मी असा विचार करत आहे की पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे मंदिर आणखी किती भारी दिसत असेल. मंदिराच्या साईडलाच डोंगर आहे. तर हा जो उतार दिसतोय, तर तुम्ही आलास तर इथून स्लो या, कारण ह्या उतारालाच छोटे छोटे दगड आहेत ज्याच्यावरून तुमची गाडी घसरू शकते. जसं की आत्ता आम्ही येत होतो त्यावेळेसच एक ॲक्सिडेंट झालेला आम्ही पाहिले. युनिकॉर्न गाडी तिथून पडले, त्याच्यावरती एक छोटा मुलगा होता, त्याला सुद्धा लागले. तर अशा या चढावरून तुम्ही गाडी सावकाश चालवा, म्हणजे जसं की तुमच्यासोबत काही दुर्घटना होऊ नये. आता आपण आलोय लोणे काळभोर या गावामध्ये. इथं ट्रॅफिक भरपूर असतं, त्याच्यामुळे सावध राहा, कारण ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतात. टर्न वगैरे आहेत. आपण शोधतोय चहाचं एक दुकान, ज्या ठिकाणी आपण गाडीसुद्धा पार्क करू शकतो. ट्रॅफिक असल्यामुळे आपण डायरेक्टली रस्त्याच्या साईडला नाही जाऊ शकत आहे. डिवायडर ओलांडून जाणं अवघड आहे. समोरच दिसतंय एक चहाचं हॉटेल,
तिथं आपण जाऊया. कदाचित तिथं पार्किंगसुद्धा आहे आणि ट्रॅफिक नाही आहे. आता आपण आलो आहे खोमणे गुळाचा चहा घेण्यासाठी. गाडी पार्क करून आपण चहा घ्यायला गेलो. तिथून 2 चहा घेतले. तर चला तर चहा घेऊया आणि आता आपण इथून निघूया. गुळाचा चहा जरी असला तरी या चहाची किंमत जास्त नव्हती, फक्त 10 रुपये एवढीच होती. आणि चहासुद्धा टेस्टला खूप चांगला आहे. समोरच आलो तर आपल्याला इथं हॉटेल दिसतंय, पूर्ण लाईटमध्ये अट्रॅक्टिव्ह बनवलं आहे. कदाचित ह्या हॉटेलच्या शेजारीच एक मंगल कार्यालय, तिथं आपल्याला निशाणा मला दिसला नाही, गाणं ऐकायला मिळतंय. तर आपण पण जाऊया आता हा निशाणा बघायला. हे समोरच एक गुलमोहर लॉन्स AC बँक्वेट, काय वेगळ्याच प्रकारचं आहे. लोक छत्री घेऊन थांबले, त्याला लाइटिंग लावलेले. हे अमर बँड आहे. हे लोक लाइटिंग वगैरे घेऊन मस्त थांबलेत. तर चला हे गाणं, आपण इथं आलो की निशाणा झाला बंद. कदाचित दुसरं गाणं लावतील, पण नाही, त्यांनी ते जनरेटर वगैरे सगळं बंद केलं. तर चला तर मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथं संपूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळतील. टेक केअर.